अंजना कश्यप सध्या नाव गाजतंय. नाव तसं बरंच आधीपासून गाजतंय. आक्रमक पत्रकारिता, एखादा अजंठा विषय धरून तो चालवणं, नॅरेटिव्ह पसरवणं. काही जणांनी गोदी मीडियाची साथीदार म्हणून तिचा उल्लेख केलाय. ह्या मॅडम ज्या पद्धतीने एखाद्याचा अपमान करतात, मुलाखतीला बोलवून किंवा ऑनलाईन मुलाखत घेताना ज्या पद्धतीने एक ठराविक विषय घेऊन स्वतः निवेदक किंवा सूत्रसंचालक न राहता ज्या पद्धतीने ओपिनियन देतात नी चर्चा एकाच विषयाकडे वाहून नेतात, त्यावरून त्यांचं आज ना उद्या ट्रोल होणं हे नक्की होतं. यावेळी कारण घडले ते त्यांनी शिक्षकांवर केलेल्या, ऑनलाईन टीचरवर केलेल्या टीकेमुळे. जर शिक्षकांना त्या डोल कवडीच्या म्हणून उल्लेख करत असतील, काही येत नसताना ज्ञान पाजळतात अशा पद्धतीने वाक्य वापरत असतील, तर शिक्षकांनी त्यांना ट्रोल केलं म्हणून कोणी उर वाढवायचं कारण नाही. न्यायालयात गेल्यात, न्यायालय काय विचार करेल, कायद्यात काय ठरेल ते पुढच्या गोष्टी. पण ज्या पद्धतीने तुम्ही न्यूज चॅनल चालवता, न्यूज अँकर म्हणून किंवा सूत्रसंचालक म्हणून वावरता, तुमचे इगो सांभाळता, त्या पद्धतीने जर समोरची व्यक्ती तुम्ही ज्यांच्यावर टीका करतात त्यांनी प्रतिक्रिया दिली तर त्यात फारसं वागवं आहे असं वाटणार नाही, वाटत नाही. यातून काय फारसं निष्पन्न होईल असंही नाही. 4 दिवस चर्चा होईल. न्यायालय याच्यामध्ये फार काही करू शकेल असं नाही. कारण न्यायालयात जेव्हा प्रकरण चालेल, जेव्हा केव्हा चालेल, तेव्हा दोन्ही बाजू समोर येतील. कश्यप मॅडमनी आजपर्यंत केलेले कारनामे सुद्धा बाहेर येतील, त्यांची इतर वाक्य सुद्धा बाहेर येतील आणि हे सर्व इगो थंड होतील. वाईट एवढंच वाटतंय की ऑनलाईन मोफत किंवा अल्पदरात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक, ऑफलाईन शिक्षक यांचा अवमान या नवभारतामध्ये केला जातो आणि जे महत्वाचे विषय आहेत ते मागे पडतात. हजारो घटना रोज घडत असताना एखाद्याच विषयाला उचलून धरलं जातं. आजची न्यूज चॅनल नेमकी कोणत्या दिशेला चाललीत हे आता विचार करायची वेळ आली. अत्यंत गंभीर आहे. कोणालाही आश्चर्य वाटत नाही. असेच पत्रकार जर तयार होणार असतील तर हा चौथा स्तंभ नक्की धोक्यात आलाय, हे मात्र नक्की. नमस्कार.